नमो बुद्धाय. आज 19 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्या जयंतीनिमित्तानं 2 शब्द बोलतो आहे. शहाजी राजे व माता जिजाऊ यांचे पुत्ररत्न शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना त्यांची पहिली गुरु माता जिजाऊ व शहाजी राजे यांनी त्यांना संपूर्णपणे चांगलं प्रशिक्षण दिलं व त्यांना देश कसा घडवायचा, देशामध्ये जी अराजकता माजलेली होती ती अराजकता कशी संपवायची त्याचं शिक्षण दिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वबळावर मावळे गोळा केले. ते मावळे प्रत्येक जाती धर्माचे होते. वडार समाजातील होते, महार समाजातील होते, मातंग समाजातील होते, मराठा समाजातील होते, न्हावी समाजातील होते. प्रत्येक जातीचे मावळे होते. त्यांच्याकडे मुस्लिमसुद्धा होते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी या देशामध्ये सर्वांना सोबत घेऊन स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना चांगलं स्थान दिलं. त्यांची शिकवण या देशाच्या कामी येईल अशा प्रकारे त्यांनी हे केलं. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना भरपूर अडचणी आल्या, पण त्या सर्व अडचणीवर त्यांनी मात केली. त्यांनी मुस्लिमांचा कधी द्वेष केला नाही. पण जे राजे होते, जे राजे कारस्थानी होते, जे राजे कुटील कारस्थान करायचे, अराजकता माजवायचे, त्या राजांना त्यांनी कंप्लीट हरवलं. त्यांच्याबरोबर लढाया केल्या आणि त्या लढाई जिंकले. अशा प्रकारे शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे होते. म्हणून त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य निर्माण करून त्यांनी वयाचे फक्त त्यांना 50च वर्ष लाभले. त्याच्यानंतर शिवाजी महाराज यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची समाधी बांधण्यात आली, पण त्यांची समाधी कोणालाच माहीत नव्हती, कुठेच माहीत नव्हती. ह्या मंडळींनी जे मनोवादी होते त्यांनी त्यांचा कधी जयघोष केला नाही. पण जेव्हा महात्मा फुले यांनी त्यांची समाधी शोधून काढली आणि शोधून काढल्यानंतर पहिली जयंती महात्मा फुले यांनी केली. म्हणून महात्मा फुले यांना पण त्रिवार अभिवादन. आज 19 फेब्रुवारी 2025 हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीचा दिवस आहे. त्यानिमित्तानं सर्व महाराष्ट्रातील व सर्व देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी 3दा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जय भीम.